चला, गुड इव्हनिंग. मस्तपैकी पावसात सुट्टी झालेली आहे आणि उद्या आता मॅथ्स 2 चा पेपर आहे. तर जे डाऊट्स आहेत ते आज आपण घेऊया. तर ज्यांनी ज्यांनी मला प्रश्न विचारलेले आहेत ते ते आपण अगोदर घेऊया आणि त्याच्यानंतर तुमचे काय डाऊट्स असतील ते पण आपण सॉल्व्ह करूया त्यानंतर. ओके, व्हाईट स्क्रीन तुमच्या समोर आलेली आहे, करेक्ट? यामध्ये एक अँगल आहे. ठीक आहे. त्यानंतर बरोबर डायग्राम आहे. ABCD आणि वरती ई. स्क्रीन दिसत नसेल तर लगेच मला सांगा का दिसत नाहीये म्हणून. कधी कधी ना ते हँग होते स्क्रीन. ABCD, त्यानंतर इथे दिलंय ई. आणि काय दिलंय, एई आणि बीडी ह्या एकमेकांना समांतर आहेत. वरती एफ आहे, खालती सी आहे, एक्स एक्स आहे, वाय वाय आहे. ठीक आहे, वरती एफ आहे, दिस इज एक्स एक्स आणि हा वाय वाय. बरोबर. आता याच्यामध्ये गिवन किंवा पक्ष, मराठी आणि सेमी दोघांसाठी सांगतोय. एई ही समांतर आहे बीडी ला. एई पॅरलल टू बीडी ही किंमत दिलेली आहे. आणि काय सांगितलेलं आहे, एफ इज अ बायसेक्टर ऑफ ई ए बी आणि बीसी बायसेक्टर ए बी डी आणि एफ आणि बीसी समांतर आहे आपल्याला सिद्ध करायचं. ओके, अजून काय काय दिलंय आपल्याला? आपल्याला दिलंय, मराठीवाले आहेत का कोणी यामध्ये का इंग्लिश मध्ये सांगू? एफ हो सर. इज बायसेक्टर ऑफ ई ए बी, अँगल ई ए बी. म्हणजे एफ हा कोण ई ए बी चा, ई ए बी चा दुभाजक आहे. दुभाजक म्हणजे त्यांनी काय केलं, दोन समान भाग केले. आणि दुसरा काय सांगितलं त्यांनी, बीसी. बीसी हा कोण ए बी डी चा दुभाजक दुभाजक आहे लिहिलंय. म्हणून आपण लिहिणार बीसी ही बायसेक्टर ऑफ ए बी डी, अँगल ए बी डी. ओके, टू प्रूव्ह, साध्य काय करायचंय आपल्याला? साध्य करायचंय हा एफ आणि बीसी या समांतर रेषा आहे. ब्लू कलरच्या ज्या निळ्या कलरच्या रेषा आहेत त्या दोन्ही जे दुभाजक आहेत ते समांतर आहेत, आपल्याला सिद्ध करायचे, पॅरलल लाईन्स सिद्ध करायचे. आता या सगळ्यांच्या अगोदर आपण ना पुन्हा एकदा ओरिजिनल डायग्राम घेऊया. ओरिजिनल डायग्राम अशी आहे, बरोबर. आता मी अशीच काढली डायरेक्टली रफ मध्ये. ई ए बी आणि डी, आणि ही रेषा आणि ही रेषा काय आहे, समांतर आहे. चला हे नंतर बघूया आपण. अगोदर आपण काय बघूया, जो दुभाजक दिलाय ना त्याच्यामध्ये
दुभाजक म्हणजे काय रे? दुभाजक किंवा बायसेक्टर म्हणजे दोन समान भाग करणारा. तर कुठले कुठले दोन समान भाग? एक हा वाला भाग बघा, मी राऊंड करतोय, आणि दुसरा हा वाला भाग, हे दोन्ही समांतर भाग आहेत. मग आपण इथे लिहायचं प्रूफ, सिद्धता. तिथे दोन कोण झालेत. कुठले कुठले कोण झाले? ई ए एफ. बघा, ई एफ झाला, मी राऊंड केला, एक्स लिहिलंय त्याला मध्ये, कोण ई ए एफ. आणि त्याच्या खालती एफ ए बी झालेला आहे. कोण एफ ए बी झाले. हा पण एक्स आहे आणि हा पण एक्स आहे. हे दोन्ही समांतर आहेत आणि हे दोन्ही कशाचे निम्मे होतील? पूर्ण कोण. कुठला कोण होता हा? ई ए बी. आता हे कुठे मिळालं आपल्याला? हे बघा इथे गिवन मध्ये पक्ष मध्ये आपण लिहिलं ना, ए एफ बायसेक्ट अँगल ई ए बी. मग ई ए बी चे दोन्ही काय झाले? ई ए बी ला निम्मे केले, असा होता ई ए बी. हा होता ई ए बी. त्याच्यातनं एक रेष काढली ए एफ. यांनी काय केले? हे दोन समान भाग केले. कळाले इथपर्यंत? तसंच खालच्या साईडला बी डी बी सी, कुठे दिसतोय अँगल? डी बी सी. आणि कुठला? सी बी ए. सी बी ए. हे दोन्ही कोणाच्या निम्मे असतील? काय दिलं इकडे? पक्षामध्ये दिले बघा, एबीडी. कोण एबीडी च्या निम्मे आहेत. आणि हे कुठून आपल्याला समजलं? पक्ष किंवा गिवन, याच्यामधनं आपल्याला हे कळालं. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हे दोन निम्मे भाग झाले ब्लू वाले, आणि हे ब्लॅक वाले दोन निम्मे भाग झाले. कशामुळे? एका रेषेमुळे. आता आपल्याकडे ना ओरिजिनल डायग्राम होती. ओरिजिनल किंवा मुख्य जी आपली डायग्राम आहे ती कशी होती? बघा इथे कोपऱ्यामध्ये मी एक परत ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. ही अशी ओरिजिनल डायग्राम आहे. इथे वरती आहे ई, खालती आहे ए, इकडे आहे बी, इथे आहे डी. आणि याच्यामध्ये ही आणि हे समांतर आहे. मग आपण काय लिहूया इथे? पहिले समांतर. कधी पण ना पहिले जे गिवन दिले ते लिहून टाका, अर्धा मार्क मिळतो जर काहीच नसेल येत तर. ए समांतर बीडी कुठून मिळालं? गिवन पक्ष. पक्षामध्ये दिले ते उचलून लिहिलं. आता याच्यामुळे ना झेड वाला एक कोन झाला बघा. झेड होतं याच्यामध्ये. असा तुम्ही जर बघितला, तुमचा फोन, तुमची स्क्रीन जरा फिरवली, तर असा एक झेड झालेला आहे तुमच्या समोर. कसा झेड झाला? हा सुरू झाला ई पासून, ए वर गेला, बी वरती गेला आणि खालती डी वर गेला. हा झेड झाला. याला आपण म्हणतो ऑल्टरनेट अँगल, विक्रम कोन. व्ही ई ए बी हा, आणि कोन ए बी डी, याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण ऑल्टरनेट अँगल्स, आणि मराठीमध्ये आपल्या म्हणतो विक्रम कोन. झाले हे दोन. आणि हे दोन्ही इकडे बघा, एक आणि दोन मध्ये बघाल तर हाफ हाफ आहेत. मग आपण काय करूया? दोन्ही बाजूला 1/2 ने गुणूया. 1/2 गुणिले ई ए बी आणि 1/2 गुणिले ए बी डी. आपण लिहूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय हाफ. 1/2 ने गुणून 1/2 ने गुणलं. मग आता 1/2 ने गुणल्यानंतर ना आपल्याकडे दोन किमती आल्या. आता लक्षात घ्या की मुख्य आकृती त्याच्या खालती ना, आपल्याला ना ही आकृती अशी पाहिजे हा का. इथे होता एफ, इथे होता ए, इथे होता बी, इथे होता सी. आपल्याला हे दोन कोण घ्यायचे. मग आता या मुख्य आकृतीमध्ये 1 नंबर मध्ये बघा एफ ए बी आहे, आणि 2 नंबर मध्ये एबीसी आहे, सीएबी आहे. आहे. आणि हे कशाचे निम्मे? ई ए बी चा निम्मे एफ ए बी. मग ई ए बी च्या जागी आपण लिहूया कोण एफ ए बी बरोबर. ए बी डी दुसरा नंबर, ए बी डी च्या निम्मा काय आहे? सी बी ए. कोण सी बी ए. हे कुठून मिळालं तुम्हाला? 1 नंबर, 2 नंबर आणि 5 नंबर वरून. मग आपण लिहूया फ्रॉम 1, 2 and 5. विधान 1, 2 व 5 वरून.
आता FAB, जर आता ही आकृती तुम्ही काढली अशी, तर इथे बाजूलाच काढतो बघा आकृती मी. आकृती अशी होईल, FAB, इकडे F आहे, इकडे B आहे, सॉरी इकडे A आहे, इथे B आहे, आणि इथे खालती गेल्यावरती C आहे. आता FAB हा एक कोन आणि ABC हा एक कोन, हे दोन्ही कोन जर समान असले, इक्वल आहेत, दोघांचं माप सारखं आहे, हे दोन्ही जर समान असतील आणि हे झेड होतोय, झेड झाला म्हणजे हा काय झाले, या दोन्ही रेषा काय झाल्या, समांतर झाल्या. म्हणून आपण लिहिणार AF समांतर BC बाय ऑल्टरनेट अँगल थेरम. विक्रम कोणाच्या प्रमेयानुसार हे झालेलं आहे सिद्ध तुमचं. कळालं इथे? हो नाही काहीतरी सांगा. स्क्रीन दिसते ना? ठीक आहे. पुढचं गणित घेतो मी आता. दोन्ही पाहिजे ना? मला वाटतं 2 नंबर दुसरा चॅप्टर आहे, बरोबर? एक मिनिट ना, माझ्याकडे ना, बघा आता पुढचं गणित आहे ना, PPT आपल्याकडे आहे खूप छान, त्याच्या साह्याने मी दाखवतो. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, दिसते. तर प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं 6वं गणित आहे, बरोबर? ही आकृती आहे आपल्याला, बरोबर ना? थंब तरी दाखवा. यस. हा, सर्व घेऊया आपण. ठीक आहे. तर आता ही आकृती आहे आपल्याकडे. आता आपल्याला सिद्ध करायचंय. काय सिद्ध करायचंय? AB आणि CD समांतर आहे. तर ट्रान्सवर्सल EF ऑफ लाईन AB अँड CD इंटरसेक्ट ऍट पॉइंट P and Q रिस्पेक्टिव्हली, म्हणजे AB आणि CD या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांना EQ या छेदिकेने छेदलंय, ती ट्रान्सवर्सल आहे. मग या दोन रेषा समांतर होत्या बघा, इथे कलर चेंज होतोय. ही छेदिका आहे त्याची, P आणि Q या दोन बिंदूमध्ये त्यांनी इंटरसेक्ट केलं, बरोबर? मग इथे PR आणि QS या पॅरलल, या दोन आपण रेस काढलेत, किरण काढलेले, ते समांतर सुद्धा आहेत. आणि कोण BPQ आणि कोण PQC यांचे काय आहेत, ते बायसेक्टर आहेत, दुभाजक सुद्धा आहेत. आपल्याला सिद्ध काय करायचंय? AB समांतर CD, म्हणजे AB आणि CD या समांतर रेषा नव्हत्या, त्या समांतर आहेत, सिद्ध करायचं आपल्याला. ओके. आपल्याला प्रूव्ह काय करायला लागेल? हेन दिलेली आहे. प्रूव्ह काय करायचंय? BPQ कुठे दिसतंय? BPQ आणि PQC हे दोन्ही आपल्याला काय करायचे? समान सिद्ध दिसतंय. हा कोण आणि हा कोण आपल्याला सिद्ध करायचा. पहिले घेऊया BPR. कुठे दिसतोय? दिसतोय बघा, BPR वरती बघा. यस. काय झालं राजा? अनम्यूट करून बोलू शकतो. हा, हँड रेज केलाय कोणीतरी, ठीक आहे. तर वरती दोन कोपऱ्यामध्ये तुम्हाला कोण दिसत असतील. इथे हे दोन्ही कोण काय दाखवले आपण? एकरूप. हे दोन्ही कोण एकरूप आहेत. का एकरूप आहेत? कारण तिथे लिहिलेलंच आहे की PR त्याचा बायसेक्टर आहे. दोघांचं मेजरमेंट आपण काय घेतलं? X घेतलं. कारण काय? P हा
पी आर त्याचा बी पी क्यूचा बायसेक्टर आहे, दुभाजक आहे, म्हणून दोघांचं माप सारखं झालं. तसंच खालच्या साईडला पी क्यू एस आणि सी क्यू एस हे दोन्ही एकरूप मानूया आणि त्यांचं माप आपण वाय ठरवूया, कारण क्यू एस ने दोघांना काय केलेलं आहे, बायसेक्ट केलेलं आहे. आता बी पी क्यू आणि बी पी आर कुठे दिसते, बी पी क्यू, बी पी क्यू आणि बी दोघा बी पी क्यू दिसतोय ब्लू मध्ये, त्याची शेडिंग आलेली आहे. बीपीक्यू मध्ये दोन कोण आहेत, कुठला, बीपीआर आणि क्यूपीआर. त्याला म्हणतो आपण अँगल एडिशन प्रॉपर्टी, कोणांच्या बेरजेचे प्रमेय. त्याची किंमत किती आहे, एक्स. दुसऱ्याची किंमत किती आहे, ती सुद्धा एक्स आहे. एक्स आणि एक्स किती झालं, 2x. तसंच खालच्या साईडला आपण काय करणार, प्रत्येक वेळेस तशा स्टेप आल्या की लिहायचं नसतं. ज्योमेट्रीमध्ये गणितामध्ये असं करू शकतो, जर सारख्या स्टेप्स येणार आहेत तर आपण सिमिलरली म्हणजे आपण अशाच प्रकारे साध्य करू शकतो. काय करू शकतो, पी क्यू सी बरोबर काय होईल, वाय अधिक वाय 2y. मग बी पी क्यू झालं 2x आणि पी क्यू सी झालं 2y. पण काय सांगितलंय, पी आर आणि एस क्यू या दोन्ही काय समांतर आहेत, पॅरलल आहेत. मग पॅरलल असल्यामुळे इथे काय झालं, झेड झालं बघा त्याच्यामध्ये. या दोन रेषा समांतर आहेत, समांतर असल्यामुळे त्याच्यामध्ये झाला झेड, आणि झेड झाल्यामुळे काय झालं, तो झाला अल्टरनेट अँगल, त्याला आपण विक्रम कोन म्हणतो. मग हे दोन्ही कोन एक्स आणि वाय काय झाले, त्याच्यामुळे समान झाले, एकरूप झाले. जर एक्स आणि वाय एकरूप झाले तर मग दोघांना आपण काय करूया, दोन्ही बाजूला 2 गुणूया. एक्स बरोबर वाय बरोबर 2x बरोबर 2y. मग 2x ची किंमत किती होती रे, अगोदर आपण लिहिलं होतं बीपी क्यू. मग त्याच्या जागी आपण लिहूया बी क्यू, बीपी क्यू. 2y ची किंमत काय होती, 2y ची किंमत काय, पीक्यू सी. पीक्यू सी जर बीपी क्यू आणि पीक्यू सी बघा कुठे दिसते, म्हणजे 2x आणि 2y हे जर एकरूप झाले, म्हणून या दोन रेषा काय होती, समांतर होती विक्रम कोनाच्या प्रमेयानुसार. गणित झालं सिद्ध. कळतंय, कळालं तर हो म्हणा, नाही कळालं तर सांगा. याची रेकॉर्डिंग मी पुन्हा युट्यूबवर टाकून तुम्हाला देतो. पुढचं कोणतं गणित घ्यायचंय, क्वेश्चन 3 करून सांगा. ओके, पेज नंबर 21. 9th और 10th का. ओके, त्याच्यानंतर मला हे कोणी पाठवलेत प्रश्न, ते सगळे अगोदर बघूया का आपण सर्व. पेज नंबर 21 वरचं तिसरं आणि चौथं बरोबर. तर पेज नंबर 21 वरती आपण आलेलो आहोत आता. व्हाईट बोर्ड, व्हाईट स्क्रीन दिसते सर्वांना, यस नो सांगा मला पटकन. ओके चला, तिसरी आकृती घेऊया आपण. प्रश्न तिसरा, एक समांतर रेषा आहे, एक स्ट्रेट लाईन आहे, समांतर नाहीये, स्ट्रेट लाईन आहे. ओके, त्यानंतर त्याला 3 समांतर रेषांनी छेदलेले आहे. 1 2 आणि 3. आणि त्याच्यानंतर शेवटच्या 2 रेषा आहेत, तिथून एक लाईन काढ. आणि आता यांना नावं दिलेले, दिस इज एल, एम आहे, एन आहे. इकडे आहे कोन बी,
इकडे आहे ए, इकडे आहे एक्स, इथे आहे वाय, इकडे आहे के. ओके. आता आपल्याकडे माहिती काय काय आहे ती बघूया अगोदर. माहिती आहे गिवन, ज्याला मराठीमध्ये आपण लिहूया पक्ष. कोण ए आणि कोण बी एकरूप आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत. कोण एक्स आणि कोण वाय सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच एकरूप आहेत. आणि आपल्याला सिद्ध करायचंय, टू प्रूव्ह, साध्य. आपल्याला काय साध्य करायचे? लाईन एल समांतर आहे लाईन एम. ही लाईनच्या जागी तुम्ही आपण लिहू शकतो रेषा एल समांतर आहे रेषा एम ला. एल आणि एम समांतर आहे आपल्याला सिद्ध करायचंय. तर आता इथे ना तुम्हाला मी एक हिंट देतो. आपल्याला करायचं काय, जर बघा एल आणि एम जर समांतर करायचं असेल ना, हे आता तुमचं रफ वर्क आहे. अगोदर आपल्याला डोकं चालवायला लागेल. आपल्याला करायचं काय, जर आपल्याला हे रफ मध्ये दाखवतो, इकडे कोपऱ्यामध्ये केलंय बघा मी. जर आपल्याला एल आणि एम समांतर दाखवायचं असेल तर ना, या एलच्या इकडे अलीकडे कोण आहे बी आणि इकडे दिलाय कोण ए. एल आणि एम करायचंय, एन एन करायचं, एन एम नाही करायचं. रेषा एन म्हणजे पहिली रेषा आणि ही तिसरी रेषा समांतर सिद्ध करायची. ओके. मग आपल्याला ए आणि बी, आता आपल्याला काय करायचे लक्षात घ्या, मी रफ सांगतो तुम्हाला. ए आणि बी एकरूप दिलंय. त्याच्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचंय, पहिले ए आणि बी वरनं काय समांतर होईल, एल आणि एम समांतर होईल. मग एक्स आणि वाय दिलेलं आहे खालती, या एक्स आणि वाय वरनं एम आणि एन समांतर होईल. जर हे दोन्ही समांतर असतील तर पहिली आणि तिसरी पण काय असते, समांतर आहे. पहिली रेषा दुसरीला समांतर आहे, दुसरी रेषा तिसरीला समांतर आहे, म्हणून पहिली आणि तिसरी समांतर होईल. मग आता आपण काय करूया, पहिले आपण लिहूया. नेहमी लक्षात ठेवायचं, भूमितीमध्ये ज्यांना कठीण जातं तुमच्यासाठी टीप आहे, अगोदर जे काय दिलेलं आहे गिवन आहे ते लिहून टाका जर काय जमत नसेल तर. मग पहिला पॉइंट लिहिला, कोण ए एकरूप आहे कोण बी. काय झालं, तो गिवन पक्ष हे लिहायचे तुम्हाला. जर आपल्याला माहिती आहे अशी लाईन होती, असे होते. ओके. हे तुम्हाला रफ मध्ये दाखवतो. इथे एल आहे, इथे एम आहे, त्याच्यानंतर इकडे खालती बी आहे आणि इकडे ए आहे. जर ए आणि बी एखाद्या रेषेच्या खालच्या साईडला एक कोण आहे आणि वरच्या साईडला त्याच बाजूच्या दोन्ही कुठल्या साईडला आहेत, लेफ्ट हँड साईड डाव्या बाजूला दोन्ही आहेत, तर ह्या कोणांना म्हटलं जातं संगत कोण. कुठले कोण म्हटलं जातं, संगत कोण. मग या संगत कोण कधी होतात, जेव्हा दोन रेषा समांतर असतात. पण आता या रेषा समांतर सिद्ध करायच्या आहेत, म्हणून आपण कोण तर संगत आहेत, दोन्ही डावी बाजूला आहेत, दोन्ही खालच्या साईडला आहेत. रूल तोच आहे, दोन्ही खालच्या साईडला असले पाहिजे, दोन्ही डाव्या बाजूला असले पाहिजे, किंवा दोन्ही वरच्या बाजूला असले पाहिजे, किंवा दोन्ही उजव्या बाजूला असले पाहिजेत आणि खालच्या किंवा वरच्या बाजूला असले पाहिजे. मग ए आणि बी मुळे काय झालं, काय सिद्ध झालं, रेषा एल समांतर रेषा एम. इंग्लिश मध्ये लिहिणार लाईन एल पॅरलल टू लाईन एम. मग इथे लिहिणार आपण बाय करस्पॉन्डिंग. इंग्लिश मध्ये याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल, मराठीमध्ये म्हणतात संगत कोन. करस्पॉन्डिंग अँगल थेरम, संगत कोणाच्या प्रमेयानुसार. आता काय सांगितलं आपण, एल आणि एम पहिली आणि दुसरी रेषा समांतर झाली. आता दुसरी आणि तिसरी करायची आहे. तर आता दुसरी आणि तिसरीच्या इकडे जर बघितलं, खालच्या साईडला आलो,
इकडे असा एक आहे, इकडे एक्स आहे आणि इकडे वाय आहे. आणि दोन्ही बघाल एक्स आणि वाय असा झेड झालेला आहे इथे. झेड झेड झाला, झेब्राचा झेड असा झाला. एकामध्ये एक्स आहे आणि दुसऱ्यामध्ये वाय. तर मग आपण लिहिणार, आणि तो एक्स आणि वाय इक्वल पण आहे. परत लिहायचा एक्स समान कोण कोण एक्स हा एकरूप आहे कोण वायच्या. परत काय लिहिणार, गिवन आणि पक्ष. मराठीवाले लिहिणार पक्ष. हे लिहायचंच आहे गिवन पक्ष. आता एक्स आणि वाय कुठं झाला, एक्स कशाच्या बरोबर आहे, एम च्या बरोबर, आणि वाय कशाच्या बरोबर आहे, एन च्या बरोबर. म्हणून आपण लिहिणार रेषा एम समांतर रेषा एन. लाईन एम समांतर आहे लाईन एन. कुठला कोण होता, ऑल्टरनेट अँगल. इंग्लिश वाले सेमी वाले ऑल्टरनेट अँगल होता. झेड झाला म्हणजे ऑल्टरनेट. मराठीवाले त्याला आपण काय म्हणतो, विक्रम कोण. मग आपण लिहायचं बाय ऑल्टरनेट अँगल थेरम. क्रम कोणाच्या प्रमेयानुसार. आता स्टुडंट्स बघा इथे काय मजा झाली. 2 आणि 4 मध्ये बघाल, 2 मध्ये आपण काय लिहिलं, 2 मध्ये लिहिलं रेषा एल आणि रेषा एम समांतर आहे, बरोबर. 4 मध्ये लिहिलं एम आणि एन आहे. म्हणून काय झालं, म्हणून झाली रेषा 2 मध्ये काय होती, एल समांतर रेषा एम. आणि 4 मध्ये काय झालं, एम समांतर आहे एनच्या, म्हणून रेषा एन. इंग्लिश मध्ये आपण लिहिणार लाईन एल पॅरलल टू लाईन एम पॅरलल टू लाईन एन. कशामुळे कुठून मिळालं, विधान 2 व 4 वरून, फ्रॉम सेकंड अँड फोर्थ. मग आपल्याला काय सिद्ध करायचं, पहिली एल एम ला समांतर आहे, एम एन ला समांतर आहे. म्हणून काय झालं, लाईन एल समांतर आहे लाईन एन ला. म्हणून रेषा एल समांतर आहे रेषा एन ला. हे झालं सिद्ध. कळालं इथे. यस नो कोणीतरी टाका, म्हणजे मला कळेल पुढे जायचंय का नाही. ओके, खुशालीने सांगितलं ओके. चला आता पुढचं घेऊया आपण. मला वाटतंय शेवटचं गणित आहे आता हे. व्हाईट स्क्रीन दिसते सर्वांना. प्रश्न चौथा. प्रश्न चौथ्यामध्ये दिलेला आहे, इकडे दिला ए बी, खाली गेला, परत वर गेला आणि परत बाजूला गेला. इथे आहे बिंदू ए, इथे आहे बिंदू बी, खालती गेला बिंदू सी, इकडे आला डी आणि इकडे आला ई. आणि जर बघितलं इथे सी, कोण बी सी डी चं माप दिलंय 50, कोण डी चं माप राहू दे. दिलंय. कोण आहे बाबा, बोलू नका. तिथंच आपला होत होता. श्रेया, श्रेया म्यूट कर स्वतःला. तुला बोलायचं असेल हँड करून बोल. आता इथे आपल्याला काय काय दिलंय, गिवन पक्ष. पक्ष आपल्याकडे काय काय आहे, बी ए ही रेषा आणि डी ही रेषा, दोन्ही कशा आहेत, एकमेकांना समांतर आहेत. ठीक आहे. कोण सी दिला 50,
कोण डी 100. आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय, टू फाइंड, शोधायचंय. काय शोधायचंय? शोधा कोण एबीसी. एबीसीचं माप शोधायचंय. मग आता इथे असंच होणार नाही, इथे एक कन्स्ट्रक्शन करायला लागेल आपल्याला. रचना. आपल्याला काय करावं लागेल? बिंदू सी मधनं ए बी आणि याला एक समांतर रेषा काढायला लागेल दोन्ही बाजूला. ही आपली रचना झाली. आपण केली, करावंच लागेल, त्याच्याशिवाय होणारच नाही. त्याला आपण नाव देऊया FG. इथे लिहूया आपण, फ्रॉम सी ड्रॉ FG such that FG parallel to AB parallel to D. आपण इथे मराठीमध्ये लिहूया, बिंदू सी मधून FG असा काढा की FG समांतर AB समांतर D. या तीन आपण समांतर इथे, तीन रेषा या समांतर इकडे झाल्या. आता आपण इथे सिद्ध सॉल्व करणार आहोत. ओके. आता जर तुम्ही पाहिलं तर या दोन्ही समांतर रेषा आहेत आणि या दोन समांतर रेषांच्या मधले कोण आहेत? हा डी कोण आणि हा इकडचा सी कोण दिसतोय. हा वाला मी ब्लू केला मार्किंग. तर आपण लिहू शकतो इथे, पहिले आपण लिहूया सॉल्व, सोल्युशन, उकल. आपण लिहूया डीई समांतर आहे FG. कशावरनं आलं? बाय कन्स्ट्रक्शन, रचनेवरून. आता हे दोन जे कोण दिसत आहेत ना, मी बघा मार्किंग केले, ज्याच्याकडे इथे बाण दाखवलाय, हे दोन समांतर रेषेच्या मधले कोण आहेत? इट इज इन बिटवीन टू पॅरल लाईन्स. दोन समांतर रेषेच्या मधले जे कोण असतात त्याला म्हटलं जातं इंटेरियर अँगल्स, अंतर्गत कोण. एक कुठला कुठला कोण झाला? कोण डी अधिक कोण DCG. दिसतोय का? DCG हा बघा इकडे आला, DCG. आणि जे अंतर्गत कोण असतात त्यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंटेरियर अँगल्स, मराठीत म्हणतो अंतरकोन. आता याच्यामधलं डीचं माप आपल्याकडे किती आहे रे? 100 आहे. अधिक कोण DCG बरोबर 180. म्हणून आपण लिहिणार कोण DCG हा 100 इकडे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होईल? वजा होईल. म्हणून कोण DCG बरोबर 80. आता हा कोण झाला, याचं माप झालं 80. बरोबर. आता आपल्याला इकडचा कोण पाहिजे. हा आता तुम्ही जर पाहिलं, इथे एक सरळ लाईन होती FG, F आणि G. त्याच्यावरती इथून आला असा एक B आला, इथे वरती गेला D. हा मिळाला आपल्याला 80. इकडे आहे 50 आणि हा शोधायचा आहे. मग एका सरळ रेषेवरती जेवढे कोण होतात त्यांच्या मापांची बेरीज असते 180. मग कुठला कोण झाला? FCB. बघा कोण FCB इकडे मी बघा बाजूला आकृती काढली इथे. अधिक कोण BCD अधिक कोण DCG बरोबर 180. मग इंग्लिश मध्ये आपण लिहिणार अँगल्स फॉर्म ऑन स्ट्रेट लाईन. सरळ रेषेवरील कोण. सरळ रेषेवर तयार होणाऱ्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. तर कोण FCB माहित नाहीये. BCD किती आहे? 50 अगोदरच दिला होता. DCG आत्ताच आपण काढला 80 आणि हा झाला 180. 50 आणि 80 ची बेरीज केली आपण
या दोघांची बेरीज केली तर होईल 130. 130 इकडे धन आहे, दुसऱ्या साईडला जाऊन काय होईल, वजाबाकी होईल. मग 180 मधनं 130 गेले, म्हणून FCB किती झाला, 50°. चला आता हा आला 50. आता पुन्हा काय करा, मुख्य आकृतीकडे या. ही मेन आकृती आहे, याच्यामध्ये हा AB आणि FC. जसं इथे मेन आकृती, परत मी इथे ड्रॉ करून दाखवतो दुसरा पार्ट, कोपऱ्यातला भाग. इकडे आहे AB, इथे अशी रेषा आहे आणि इकडे आहे FC. या दोन्ही रेषा समांतर आहेत, इथला भाग आता मिळाला 50°. मग पुन्हा हे काय झाले, अंतरकोन. मग आपण परत लिहिणार AB समांतर FC. कुठून मिळाला, बाय कन्स्ट्रक्शन, रचनेवरून. मग दोन कोण कुठले कुठले मधले दिसत आहेत, कोण ABC अधिक कोण FCB. किती झाले, 180. याला काय लिहिणार आपण, इंटेरियर अँगल. अंतरकोन. मग ABC माहित नाही, तोच तो शोधायचा आहे. आणि कोण FCB चं माप आपल्याकडे आहे, किती आहे, FCB मिळाला ना कुठेतरी आपल्याला, किती मिळाला, 50. वरती आता 3 नंबर मध्ये केलंय आपण. मग 50 इकडे धन आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन काय होतील, ऋण होतील. इकडे पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन काय होईल, निगेटिव्ह. मग 180 मधनं 180 मधनं 50 गेले, म्हणून काय होईल, ABC किती झाला, 130. आणि गणित संपलेलं आहे. 2.2 मधला क्वेश्चन 3 आत्ता तर केला. सुवर्णा जाधव, आत्ता तर आपण केलं. आय होप सो. मला वाटतं आता सर्वांचे डाऊट झाले क्लिअर. तुमचं मितीचा पेपर आहे आणि 9वी आहे आता, तर 8वी पेक्षा 9वीचा पेपर थोडा वेगळा असतो, पेपर पॅटर्न वेगळा असतो आणि बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांचा पेपर कंप्लीट होत नाही. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर पेपर वाचा, त्याच्यानंतर जे गणित अगोदर येत आहेत ते पटापट सोडवा. किती मार्क, बघा 20 मार्काचा पेपर आहे आणि तुमच्याकडे वेळ आहे 1 तास. म्हणजे 1 मार्कासाठी तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत, बरोबर. पण आपण काय टाइम लावायचा, 1 मार्क 2 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. म्हणजे 4 मार्काचा प्रश्न असेल तर तो 8 मिनिटात झाला पाहिजे, 5 मार्काचा प्रश्न असेल तर 10 मिनिटात झाला पाहिजे. मग याच्यामुळे काय होईल माहितीये का, 20 मार्काचा पेपर आहे, जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला तर तो 40 मिनिटांमध्ये होईल. आणि शेवटचे 20 मिनिटं राहतील पेपर चेक करायला. कारण बऱ्याचशा वेळेस आपण सिली मिस्टेक करतो, पेपर चेक करत नाही आणि म्हणूनच आपले मार्क्स जातात. तर काय करा, टाइम लावा. टाइम लावा म्हणजे घड्याळ, असं प्रत्येक सम एक सॉल्व्ह झाल्यानंतर घड्याळ नाही बघायचं. पहिला प्रश्न 4 मार्काला आला ऑब्जेक्टिव्हचा, मग 4 मार्क किती, 8 मिनिटात झाले पाहिजे बरे, पण ते तुमचे 5 मिनिटात होतील. मग वेळ जास्त राहिला तर तो कशासाठी उपयोगाला येईल, जो शेवटचा प्रश्न येईल, मोठा प्रश्न येईल, एखादा तुमच्याकडे प्रमेय येईल, ते सॉल्व्ह करायला वेळ लागेल, आकृत्या काढायला वेळ लागेल. त्याच्यामुळे लक्ष ठेवायचे, शेवटच्या कोणत्याही परिस्थितीत शेवटचे 15 मिनिटं तुम्हाला पेपर चेक करायचाच आहे. जर तुम्ही तो नाही केला तर तुमचे मार्क्स ऑटोमॅटिकली कमी होतील. तर पेपर चेक करायचा आहे. पेन्सिल, स्केल, शार्पनर, इरेजर आपलं आपलं घेऊन जायचं. लोकांच्या भरोश्यावर जायचं नाही की माझा पुढचा मागचा मला ऑब्जेक्टिव्ह दाखवेल. तोच आपल्या भरोश्यावर आलेला असतो की बाबा मला हा दाखवेल. आपण त्याच्या भरोश्यावर गेलो तर तुकाराम महाराज म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावरती नाही अवलंबून राहायचं, प्रॅक्टिस करा, भरपूर वेळ आहे. आता तुम्हाला सांगतो, सॉल्ड एक्झाम्पल केला, जे सोडवलेले गणित आहेत ना प्रत्येक एक्सरसाइजच्या अगोदरचे, ते सोडवा. त्याच्यामध्ये प्रत्येक टाईपचं एक एक गणित आहे, ऑटोमॅटिकली तुमची रिव्हिजन होऊन जाईल. ओके, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. छान पेपर सोडवा आणि चांगले मार्क्स मिळवा. आता इथेच थांबूया, उद्या क्लासमध्येच भेटूया. चला बाय.